ते खाऊन सुद्धा जेव्हा फरक पडत नाही तर आपल्याकडे तिसरा पर्याय उरतो, तो तिसरा पर्याय आहे आयुर्वेदा. आयुर्वेदा हा चांगला आहे, 5000 वर्षापूर्वीचा आहे, लॉंग टाइमचा आहे. पण आता हल्लीच जाऊन मार्केटमध्ये 5000 कंपन्या वाढवती की माझं चूर्ण खाऊन घ्या, माझा प्रोडक्ट खाऊन घ्या, तुमचा हा आजार बरा होईल. बरा झाला. फक्त मनाला समाधान आहे की काहीतरी आयुर्वेदिक प्रोडक्ट आपण स्वतःला बरं करण्यासाठी घेतोय. तो ॲलोपॅथी घेतलं फरक नाही, आयुर्वेदिक केलं फरक नाही, होमिओपॅथिक केलं फरक नाही. आणि मग आपल्या मनामध्ये एक शंका निर्माण होते की एवढं करून सुद्धा माणूस बरा होत नसेल, इट मीन्स मला कुणी करून टाकलं असेल. अंधश्रद्धा, सुपरस्टिशन्स, अंधश्रद्धा बाळगतो. आणि अंधश्रद्धा बाळगून सुद्धा जेव्हा फरक पडत नाही त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो की आता जाऊ द्या, जे विठ्ठलाला जे करायचे ते करू द्या. परमपिता परमेश्वर जे करते मला काहीच करायचं नाही, कारण हरतो माणूस, निराशा होऊन जाते. आणि त्या निराशेतून बाहेर येण्यासाठी तो देवावर सोडून देतो. तर या जगामध्ये चौथं ट्रीटमेंट आहे ज्याचं ओळख, ज्याचं परिचय खास करून लोकांना नसल्यामुळे, अवेअरनेस नसल्यामुळे, जागरूकता नसल्यामुळे त्याच्याकडे लोक जास्त वळत नाही. आणि फोर्थ ट्रीटमेंटचं नाव आहे अल्टरनेटिव्ह मेडिकल सायन्स, ज्याला मराठी भाषेमध्ये वैकल्पिक चिकित्सा पद्धती म्हणतात. तर आम्ही कसं केलं, एक R&D टीम बनवली. R&D तुम्ही समजतात ना, रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीम बनवली. त्या R&D टीम मध्ये काही डॉक्टर्स, काही इंजिनियर्स, काही सायंटिस्ट, कोरियन डॉक्टर, कोरियन इंजिनियर्स, जापानीज डॉक्टर, जापानीज सायंटिस्ट, कोरिया, चायना, जापान, भारत, कॅनडा, ब्राझील या देशातले सर्व तिघी एकत्र लोक आली. त्या टीम मध्ये आम्ही होतो. प्रेम जाधव सर त्या टीम मध्ये होते. आणि लगभग या टीम मध्ये अशी डेव्हलपमेंट आम्ही केली की जेव्हा जेव्हा माणसाला फरक, आयुर्वेदिक केलं फरक नाही पडला, ॲलोपॅथी केलं फरक नाही पडला, होमिओपॅथी केलं फरक नाही पडला, त्यावेळेस आपण थेरपिस्टकडे वळतो. आणि थेरपी कोणत्या, तर भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर वेस्टर्न कंट्रीजमध्ये हजारो टाईपची थेरपीज आहेत. त्यापैकी मी प्रमुख थेरपीचे नाव घेऊन तुम्हाला सांगतो. योगा, प्राणायाम, पंचकर्म, शिरोधारा, कटिस्तान, केरेसन, ओझन, फिजिओ, रेकी, हर्बल, अरोमा, हायड्रो, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, ऑक्सिडेशन, कायरोप्रॅक्टिक, अल्फा वेव्हज, बायोवेव्हज, पिरामिड थेरपी, क्रिस्टल थेरपी, अरोमा थेरपी, युरिन थेरपी, मल्पेक थेरपी, असं लोटस आहे. आता तुम्हाला सांगा की या सर्व थेरपी जर घ्यायचे असतील तर काही भारताच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये आहे, काही कोरियामध्ये आहे, काही जापानमध्ये आहे, कायरोप्रॅक्टिक अमेरिकामध्ये आहे, मॉक्सिबेशन चायनामध्ये आहे. तर लॉट ऑफ पैसा लागेल, एक्सपेन्सिव्ह आहे आणि एक्सटर्नल घ्यायची आहे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स आहे आणि फरक पडेल का नाही ते सांगू शकत नाही. तर आम्ही कसं केलं की या 150 प्रकारच्या थेरपीला रिसर्च करून मी मशीन बनवून टाकली. रिसर्च करून आम्ही एक इन्स्ट्रुमेंट तयार करून टाकली. त्या इन्स्ट्रुमेंटवर जेव्हा तुम्ही मशीन्सवर थेरपी घेता तर तुमच्या डोक्यापासून तुमच्या पायापर्यंत तुमच्या पाठीच्या कण्यावर मी थेरपी प्रोव्हाइड करतो आणि त्याच्यावर ते मशीन तुमच्या पाठीच्या कण्यावर सापासारखा करते. ज्यांच्या मणक्यात गेप झालेला आहे, गादी सरकलेली आहे, छाती सरकलेली आहे, मणका वाकून गेलेला आहे, मणक्यात झीज झालेली आहे, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस आहे, लुंबर स्पॉन्डिलायटिस, थायरॉइड, टॉन्सिल, मायग्रेन, आदर्सिसी, हरण्या, अल्सर, संधिवात, पॅरालिसिस, लकवा, ज्यांना वजन वाढवायचे, वजन कमी करून द्यायचे, इव्हन तुम्ही असं पोरांना पाहिलं असेल जे मतिमंद आहेत, सेरिब्रल पाल्सी, मस्क्युलर डिस्ट्रोफी, तोंडातून लाळ गळते, हातपाय बारीक असतात, लेट करत असतात, ज्या ताईंना मुलं बाळ हो तसं ते सुद्धा मसूरमध्ये एका ताईची प्रेग्नन्सी करून दिली. मसूरमध्ये लांबचं पण नाही. पॅरालिसिसचे बाबा बघा, एकनाथ बाबा येतात त्या ठिकाणी. तर पॅरालिसिसचे लोक 4 लोक उचलून झोळीत आणतात आणि या ठिकाणी मी लगभग 10 ते 12 पोरं आई बाबा असेल की त्यांचं पॅरालिसिस आपण जास्त नाही, या 4-5 महिन्याची गोष्ट. त्यापैकी बघा मागच्या साईडला लवटे बाबा बसलेले, तुम्ही बघा ते आता आले ना बाबा, हे गेल्या लास्ट 4 महिन्यापासून माझ्याकडे थेरपी घेत आहेत. लास्ट 4 मंथपासून थेरपी घेत आहेत आणि त्यांनी त्यांच्या परिवारामध्ये चांगल्या पद्धतीने आनंदाचं वातावरण. बस मी हॅपी आहे त्या गोष्टीसाठी. तर असे दिवसभरामध्ये या मसूरमध्ये सकाळी 9 वाजल्यापासून 5:30 वाजेपर्यंत 150-200 लोक वेटिंगला असतात. रोज 1 ते 1 तास लोक बसतात. तर अशा पद्धतीने ऑल ओव्हर इंडियामध्ये करतोय. तर याच्यामध्ये कोणती गोळी नाही, कोणतं औषध नाही, कोणतं इंजेक्शन नाही, ऑपरेशन नाही, पथ्य नाही, व्यायाम नाही आणि कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही. योगा या मी जे थेरपीज बोललो, या थेरपीवर प्राचीन प्राकृतिक नैसर्गिक तत्वावर आधारित ही मशीन आहे. माणसाची निर्मिती पंचतत्वातून बनलेली आहे, जल, वायू, अग्नी, आकाश आणि पृथ्वी. तर शरीर निसर्ग आहे, तर माझी थेरपी पण निसर्ग आहे. तर निसर्गरूपी शरीराला नैसर्गिक पद्धतीनेच बदल करून मी तुम्हाला बरं करतोय.
मला तुमची वेदना कमी नाही करायची. गोळ्याचं नाही बाबा, आत्ती गोळी खाली तर बरं वाटेल, पण परत 4 दिवसाने मला वेदना कमी करायची नाही. वेदना तर मी तुमच्या 5व्या दिवशी बरं करून टाकेन, पण मला डिसीज क्युअर करायचं आहे. तुमचा आजार बघा, डायबिटीज ज्यांना ज्यांना असेल तुम्ही आफ्टर बिफोर रिपोर्ट करून बघा. माझ्या सेंटरला या, कोणत्याही बाबाला उठवा आणि विचारा डायबिटीज बरा होतो का, तर ते तुम्हाला रिपोर्ट दाखवतो. डायबिटीज पण बरा होतो. माझा मोठा उद्देश आहे की ऑपरेशन टळून जावं, गोळ्या तुमच्या सुटून जाव्या आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या नातवंडापासून, तुमच्या मुलापासून, तुमच्या सुनबाईपासून, आपल्या आईपासून, बाबापासून सर्वांनी निरोगी आयुष्य जगावं. 120 वर्ष आयुष्य तुम्ही जगावं, कोणाच्या आधाराने न जगावं, हा आमचा मानस आहे. आणि या मानसला पूर्ण करण्यासाठी मी कंपनी चालवतो. या मानसला पूर्ण करण्यासाठी मी कंपनी चालवतो. माफ करा, या कंपनी चालवून माझं फाउंडेशन आहे. सर्वात महत्त्वाचं फक्त एक रजिस्ट्रेशन मी कार्ड बनवून घेतो तेवढंच. माझ्याकडून मी आज ज्येष्ठ नागरिकांनी मला बोलवलेलं आहे. एकनाथ बाबांचे मी आभार पण व्यक्त करतो की मला बोलायची संधी तुम्ही मला दिली. जे आपलं साऊपुले मंडळ जे आहे त्या मंडळाला मी डॉक्टर विजय गायकवाड आणि माझ्या कंपनीतर्फे जेवढेही ते सभासद आहेत ते सुद्धा या सोसायटीच्या परिसर सगळ्यांना, या सभासदांच्या आईवडील, सभासदांचे नातवंड, सभासदांचे पोरं, सभासद सर्व परिवार सर्वांना माझ्याकडून लाईफ टाईम विनामूल्य थेरपी राहणार आहे. आयुष्यभर विनामूल्य थेरपी आहे. जोपर्यंत तुम्हाला व्याधी विकार बरे होत नाही, जोपर्यंत तुम्ही निरोगी राहत नाही, तोपर्यंत माझ्या शाखेला या. यू कॅन गेट थेरपी. तुम्ही थेरपी घ्या, अनुभव घ्या आणि अनुभवातून तुम्हाला वाटलं की हा चांगला, हा तुमचा मुलगा काहीतरी चांगला काम करतोय, तर 2 लोकांना सांगा, नाहीतर नका सांगा. आणि 4 संकल्प घेऊन निघालेलो आहे. या गोष्टी आम्हाला मिळवायचे. माफ करा, मी तुम्हाला विनामूल्य देऊन उपकार नाही करत. कारण कधी एक मुलगा कधी आईबापावर उपकार करत नसतो. तर तुम्ही माझे आईवडील आहात आणि आईवडिलांची सेवा करणं या मुलाचं कर्तव्य आहे, हा माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून माझी आई आजारी होती म्हणून मी 4 संकल्प माझ्या कंपनीचे पण आहे की माझी एका सामान्य पोराची आई आजारी होती म्हणून या अख्ख्या महाराष्ट्राच्या आईला बरं करणं, बापाला बरं करणं हा माझा पहिला संकल्प आहे. दुसरा संकल्प की मी मसूडमध्ये सेंटर खोलून जर 250 आई-बाबांची सेवा करू शकतो, ते येणाऱ्या 2030 पर्यंत माझ्या 2000 ब्रांचेस ऑल ओव्हर इंडियामध्ये असाव्या, हा संकल्प आहे माझा. आणि तिसरा संकल्प आहे की मी एक संकल्प घेऊन इथे नाशिकमध्ये आलेलो आहे की येणाऱ्या 2025च्या एंड पर्यंत 25,000 लोकांनी माझा थेरपीचा लाभ घ्यावा, हा संकल्प आहे माझा. आणि चौथा संकल्प माझा वैयक्तिक आहे. चौथा संकल्प माझा वैयक्तिक आहे की ज्या वेळेस मी मरेल ना, मी ॲज अ डॉक्टर ज्या वेळेस मी मरेल त्यावेळेस मी निरोगी असावं आणि कमीत कमी 1 लाख लोकांनी डोळ्यामध्ये असून असाव्या की काळाचा गुठ्ठाचा मुलगा नाशिकमध्ये आला होता आणि त्याच्या माध्यमातून एवढे लोक बरे होत होते. त्या 1 लाख लोकांनी माझ्यासाठी रडावं, बस या गोष्टीला काम करण्यासाठी, याला मिळवण्यासाठी काम करतो. बाकी माझी अपेक्षा आहे. तर माझा ज्येष्ठ नागरिकांना आहे आणि ज्या वेळेस मी अध्यक्षांना पण सांगतो की ज्या वेळेस या मंडळाला एक मुलगा म्हणून मला दत्तक घ्या. ज्या वेळेस काही शिबिर असलं, काही काम असलं, काही असलं, तर जे सहकार्य डॉक्टर माझ्याकडून असेल हे सहकार्य मी या मंडळाला नक्कीच देईन. आणि मी फक्त विनंती करतो 2 हात जोडून की तुम्ही या माझा थेरपी सेंटरला अनुभव घ्या, व्हिजिट करा, पहा. या थेरपीला बनवलं गेलं फक्त आजाराला बरा करण्यासाठी नाही. आजारी लोकांसाठी तर भरपूर डॉक्टर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे, पण त्या लोकांनी आग्रही या की ज्यांना आयुष्यात ज्यांनी गोळीच घेतली नाही, भविष्यात त्यांना आजारी पडूच नाही. तर कोणी आजारी असेल किंवा नसेल, 3 वर्षाच्या बाळापासून 100 वर्षाच्या माणसापर्यंत सर्वांचे आजार निरोगी ठेवण्यासाठी आम्ही करतो. कारण पाहतो दुर्दैवी घटना आहे बाबा. मी महाराष्ट्रात फिरतोय, एका बीड जिल्ह्यामध्ये माझ्याकडे मी गेलो होतो व्हिजिटला.